भारत चीन प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरच्या अलीकडील घडामोडी आणि त्याचे दोन्ही देशांच्या द्विपक्षीय संबंधांवर झालेले परिणाम याची माहिती परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉक्टर एस जयशंकर यांनी आज लोकसभेत दिली। 2020 साली प्रत्यक्ष नियंत्रण रेषेजवळ चीननं काढलेल्या कुरापतींमुळे दोन्ही देशांमधले संबंध बिघडले होते आणि सीमेवरही तणाव होता। त्यानंतर सातत्यानं दोन्ही बाजूंनी राजनैतिक बैठकांमधून मुत्सद्देगिरीचे प्रयत्न सुरू होते। प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरच्या दोन्ही बाजूंनी वादग्रस्त अशा मुद्द्यांवर तर्कशुद्ध आणि परस्परांना मान्य असा तोडगा काढण्यासाठी भारत कटिबद्ध आहे, असं जयशंकर यांनी सांगितलं। 1962 साली झालेल्या युद्धानंतर चीननं 38,000 वर्ग किलोमीटरच्या अक्साई चीन प्रांतावर अवैध ताबा मिळवला आहे। तसंच 63 साली पाकिस्ताननं 5,180 किलोमीटरचं क्षेत्र चीनला परस्पर दिलं आहे, याची सर्वांनाच जाणीव आहे, असंही त्यांनी सांगितलं। भारत चीन दरम्यानच्या चर्चेच्या अनेक फेऱ्यांनंतरही काही मुद्द्यांवर अद्याप सहमती झालेली नाही, असं जयशंकर यांनी सभागृहाला सांगितलं।